नमस्कार मंडळी, स्वागत आहे सगळ्यांचं प्रत्येक नवीन व्हिडिओमध्ये. आजचा आपला विषय थोडा गमतीशीर आहे की सिंगल राहणं चांगलं की रिलेशनशिप राहणं चांगलं. तर आपण बघतो की लाईफ मध्ये पार्टनरची गरज सगळ्यांनाच असते, पण ती कधी कोणाला भेटतं कधी कोणाला नाही भेटत. तर आज हेच आपल्याला जाणून घ्यायचंय. चला तर जाऊया. शुरू करते हैं बिना किसी डेडिकेशन के. तुमच्यातलं कोणी कमिटेड आहे का आता? दोघी नाही, ही एकटीच आहे. तर ठीक आहे, आपण पहिलं कमिटेड प्रश्नांकडे जाऊ. काय चेंज होतात लाईफ मध्ये? काय नाही, बरं वाटतं. आता तू कमिटेड आहे की नाही? नाही. आधी होता? तुझा एक्सपिरियन्स आमच्यावर शेअर कर आमच्या ऑडियन्स बद्दल. असं काय ते मला वाईट घडलं बाई, मला सांग. अरे घरच्यांसमोर एक बोलणार आणि सगळ्यांसमोर एक बोलणार आणि शेवटी बुरा लगता है भाई, आप लोग भी जानते हो. कमिटेड कमिटेड हे नाही सांगू शकत, पण तुझा प्रश्न काय तू विचारू शकतो. हाच माझा पहिला प्रश्न आहे. पाच. तू नाही. म्हणजे तुम्ही दोघं आता सिंगल्स हा मे बी का? ते आताच सिच्युएशनशिप मध्ये असतं काय? नाही तसलं ही आहे. रिलेशनशिप वगैरे हे ठीक आहे. म्हणजे आता माझा जास्त क्वेश्चन कपल लोकांसाठी होते, पुढच्या आता हे भेटले राहू दे. शिट. तरी तू बरोबर सांग, तू सिंगल का कमिटेड? मॅरिड आहे. ये फंस गया सी मग तुझा आधीचा एक्सपिरियन्स म्हणजे तू आधी होते का कमिटेड का आधी तू सिंगल का अरेंज मॅरेज केलं? लव्ह मॅरेज. लव्ह मॅरेज केलं. ते स्वतः गप्पा मारत फोनवर चॅटिंग करते आणि घरच्यांनी बघितलं, मग घरच्यांना डाऊट आला, असं काही झालं? थोडंफार माझ्या घरी माहित होतं, माझ्या म्हणजे वडिलांच्या ते ओळखीचे होते, त्यामुळे सपोर्ट होता. तुम्हाला इथं काय चेंज जाणवला का आतापर्यंत की झालं बसतं इग्नोर करते असं काय? इग्नोर करते तुम्हाला? फुल निग्लेक्ट करता, कारण की तुझा बॉयफ्रेंड है ना, तो हमारे मैसेज का रिप्लाई नहीं मिलता, रील्स का भी रिप्लाई नाही. असं नाही आहे ते कसं मी नो कमेंट, काहीच कमेंट नाही. क्या बोलूं मैं इस पे, क्या बोलूं क्या अब मैं इस पे. कपल लोकांना बघून जळते का? हा, एका पॉइंटला जेव्हा गोष्टी लाईक ज्या आपण त्या सिच्युएशन सोबत ज्या गोष्टी आपण करू नाही शकत त्याच्याबरोबर जेव्हा आपण सिंगल कपल्स करताना बघतो तेव्हा जाते. प्यारी समझ गई. आपला तुझा कोण क्लासमध्ये क्रश आहे? नाही, तुझी असणार क्रश कोण? नाही वर्गात नाही. मी तर इथं कॉलेज आहे ना, खूप स्टार्टिंगला चांगलं वाटतं, नंतरून कळतं आपल्याला जे काय. आवडणीच वाटत होतं. पण माझी फ्रेंड एक बाय. आय मीन तू खोटं कशाला बोलला? खोटं नाही, मे बी बोललो मी. ठीक आहे. मग तुझी जळती का कपल लोकांना बघून? नाही मला मी आठवतात मला गोष्टी. मग आता तुम्हाला सांग, म्हणजे तुम्ही दोघं आता सिंगल आहे, मग तुम्ही कधी कोणासोबत चॅटिंग करत असताना घरी बसली आहे तू सोफ्या मस्त आणि बघितलं तुला घरच्यांनी गाड्याला घालत असताना, घरचे काय बोलतात का नाही? आता ही मला लागली पोरगी बाहेर. प्रचंड ही सारखी चॅटिंग काय तुझं कोणासोबत बोलते, दाखव फोन दाखव, सारखं चॅटिंग, जेवत नाही चॅटिंग करताना, जेवत नाही चॅटिंग करते, जेवत नाही चॅटिंग, हेच चालू असतं. कोणासोबत बोलते एवढं? बोलले ना सिच्युएशनशिप. असे काही प्लॅन आहेत का पुढे जायचं आपल्याला? नहीं, ये सब झंझट में नहीं पड़ना. सिंगल लाइफ बेस्ट लाइफ, फालतू का नो टेन्शन नो बोझ. पण कोणी मिळायला पण पाहिजे ना. अरे तुम्ही असं नका बोलू रे. पोरं असतात ना, पोरांना काय वाटतं की पोरगी नाही बोलत, पण तू असं सांगते मी पण पोरगा. यायला तर पाहिजे ना. तुम्हाला का पोराला? पोराला पोरगा तुम्हाला एक्स्ट्रोवर्ट पाहिजे का? और लड़के थोड़े पागल रहते हैं, उनको दिमाग नहीं रहता कैसे बात करनी है, क्या करना है. मॅनर्स आणि मॅच्युरिटी तुला पण बॉयफ्रेंड आहे लक्षात? नाही, म्हणजे मी सांगते कारण मला अजूनही असं मेसेजेस येतात. मुलांमध्ये मॅच्युरिटी पण मॅच्युरिटी है ही नाही तर लॅब. साले को बम से उड़ा दूंगा एक बार हाथ में आ जाए तो. झाले का की तर नवऱ्याची चूक आहे, पण तुझी चूक आहे, पण ते तर नवऱ्या सॉरी बोलायला लागतं. म्हणजे तेच हे करतात, सॉरी बोलतात, तर ते माझा खूप प्लॅन करतात. ते मला कधी पण
मला सांग की इन्सिक्युरिटी खूप असते कपल लोकांमध्ये. आताचे जे आहेत रिलेशनशिपवाले लोक की असं होतं की तू नाही तिच्या पडसून बोलायचं नाही तर पोरगी म्हणते. तसं काहीच नाहीये, मला कुठलीच बंधनं नाहीये आणि मला कामच इतकं आहे ना, मी कोणाशी जास्त बोलतच नाही. माझा फोन, टॅबलेट, कम्प्युटर सगळं त्यांच्याकडेच असतं. काय पासवर्ड नाही, काही नाही याला. ट्रान्सपरन्सी. हो, खूप ट्रान्सपरन्सी. It was perfect. Perfect. Everything. होता का ब्रो? काय आधीपासून मी सिच्युएशनशिप नाही म्हणजे ऍक्च्युली मी आधी खूप वन साइडेड लवर होतो, पण मग अरे भाई तूच पाहिजे होता मला. मग त्याच्यानंतर मला एक मला सांग वन साइडेड लव असतं का? हा म्हणजे पुढचा इन्व्हॉल्व नसतो ना त्याच्यामध्ये, आपली स्वतःची फिलिंग असते ना. किती वाटायचं तुला? किती वाटायचं म्हणजे मी कधी पण आहे ना म्हणजे असं एक्सपेक्ट नाही केलं की मला पुढच्यानी हे करावं. मला फक्त असं वाटायचं की पुढचा सेफ राहावं आणि चांगलं केअर करायचं फक्त मी त्याची, आणि कधी बोलून नाही दाखवलं. आजपर्यंत जे पण माझे वन साईड होते ना त्याच्या मी बोललो नाही. म्हणजे किती होते आजपर्यंत म्हणजे 2 होते तसं. म्हणजे पोरगी दिसली की लगेच वन साइड. आता सर्कमस्टन्सेसवर डिपेंड आहे की बाबा त्याला काय वाटतं, तुला काय वाटतं. आपण आपलं ओपिनियन किंवा आपल्या फिलिंग्स त्याच्यावर फोर्स नाही करू शकत ना. आणि मी एक्सपेक्ट पण नाही करत की त्यांनी समोरून काहीतरी बोलावं. मला वन साइड नाही म्हणत. मग काय म्हणतात? मला काहीच नाही म्हणत. अरे जस्ट एक नॉर्मल फ्रेंडशिप बोलतो. तुला पण काय वाटत? बोलू का? जे आपलं म्हणजे प्युअर आणि जे असतं ना म्हणजे नाही का विधिलिखित आपण जे म्हणतो ते कधीच आहे ना असं सेट होऊन नाही होत. म्हणजे नाही का की ही पोरगी मला आवडतीये किंवा त्या पोरीला तू आवडतोय. ते जे होतं ना ते फ्लोमध्ये होतं आणि तुम्हाला समजत पण नाही कधी झालं. आणि असं होतं की तुम्ही राहूच नाही शकत एकमेकांशिवाय. समजलं होतं प्रकरण. फर्स्ट टाइम कळालं त्यावेळेस माझ्या घरच्यांनी एक्सेप्ट केलं, ते घरच्यांनी फक्त मम्मीने केलं. सेकंड टाइम परत पकडलं, लई वाईट परिस्थिती झाली. दुःख होतं का तुला? होतं बाहेर आलो आता. आता बोलतो का? कॉन्टॅक्ट आहे त्यासोबत? हा तिच्यासोबत कॉन्टॅक्ट आहे का? नाही, काहीच नाही. याचं ठेवायचं पण नाहीये. वाटतं का नाही अरे परत तुला फोन केला पाहिजे होता. त्या भडीला ताजत नाही करणार. शिवाय नको देऊ रे भाई. अरे येतात रे तिच्यासाठी. धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करणं नक्की विसरू नका. आणि जर तुमच्या मनात एखादा टॉपिक असेल तर नक्की कमेंट करा. थँक्यू.